सन्मानाचिन्ह आपण परिसंवाद झाल्यानंतर त्यांना देणार आहोत. त्यांना अशी विनंती यांच्या हस्ते त्यांचा त्यांना राष्ट्रपती पुरस्कार आहे. तसेच ज्यांचे बुद्धिप्रामाण्यवादी जिजाऊ शौर्य सम्राज्ञी अवघा तो शकुन प्रवाह आणि प्रयाण तुझी सोयरा सज्जन अवघा रंग एक झाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ही पुस्तकं प्रकाशित आहेत. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या या लेखनाला विदर्भ साहित्य संघ, साहित्य विहार संस्था, पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान या प्रसिद्ध संस्थांचा पुरस्कार प्राप्त आहे. आपल्या पगारातील काही भाग त्या गरजू विद्यार्थ्यांसाठी काढून त्यांना मदत करतात. हे अतिशय उल्लेखनीय ही बाब आहे. मागल्या वर्षी त्यांच्या सामाजिक साहित्यिक कार्याची दखल घेऊन सांगलीच्या क्रांतिकन्या हौसाताई पाटील पुरस्कारानेही त्यांना गौरवले आहे. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, हिंदुस्थान वृत्तपत्रात त्या नेहमी सातत्याने लेखन करतात. गेल्या 30 वर्षापासून नागपूर आकाशवाणीला त्या भाषणे देतात. अशा या डॉक्टर लीना निकम मॅडम यांचं स्वागत मॅडम करतील अशी. आणि खरोखरच तुम्हाला, आम्हाला म्हणजे प्रत्येकाला, विद्यार्थ्यांना सुद्धा आणि समाजामध्ये जगणाऱ्या प्रत्येकाला असं म्हणतात की ज्या समाजामध्ये आपण जगतो त्या समाजाचं प्रतिबिंब साहित्यामध्ये पडत असतं आणि तेच विचार आपण वृत्तीगत करत असतो. तर आजच्या या परिसंवादाचा विषय आहे की सध्याच्या शिक्षण अध्यक्षांच्या नमस्कार. नाव आपलं आरामात आहे. आम्ही त्यांना ऐकून घेऊ आणि नंतर बोलू. पण किती स्त्री दाक्षिण्य दाखवणारा वर्ग आपल्या इथे आहे, लक्षात घ्या. मला आपले सन्माननीय आजच्या या शिक्षक साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर गणेश चव्हाण सर, त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर पूनम चव्हाण निवेदन देतात, त्याचा पाठपुरावा करतात आणि हिंदुस्थान सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये नेहमी लिहितात असे सोनकासकर सर, आमची भगिनी अनघा सोनकासकर, आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सर, मंगेश सर, मारुती सर आणि सूत्रसंचालक मंदार आणि आपण सर्व. अमरावती माझं माहेर आहे. मी जरी नागपूरचा उल्लेख असला, माहेरी येताना मला अनेक महापुरुष भेटतात. त्यात पहिल्यांदा भेटतात संत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांना नमस्कार करूनच आम्ही पुढे येतो. शिक्षणाने केली दिवाळी, अज्ञानाची करून होळी. एकाच उचलवणं दुसऱ्याच दाबिले, येथे समाजाचे चुकले, हे सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणखी थोडी पुढे येते, पंचवटीलाच उतरते आणि पंजाबराव देशमुखांचा जे शिक्षण महर्षी आहे, कृषी क्रांती ज्यांनी केली असे पंजाबराव देशमुखांचा एक भव्य पुतळा मला दिसतो. मी त्याला हात जोडते त्या पुतळ्याला आणि म्हणते, भाऊसाहेब, तुम्ही बहुजनांच्या मुलांना शिकवलं, बहुजनांच्या मुलांसाठी तुम्ही शाळा महाविद्यालय काढली आणि म्हणून आम्ही आज इथवर आहोत. त्यांना मी हात जोडते. त्याच्या पलीकडे शेंगावला जाते कधी कधी, तिथे मला संत गाडगे बाबा भेटतात. त्यांना हात जोडते. गाडगे बाबा, किती हो तुम्ही क्रांती केली, किती मोठं समाज प्रबोधनानं तुम्ही शिक्षण क्रांती केली. तुम्ही स्वतः शिक्षक नव्हते, पण कीर्तन करून समाज शिक्षक झाला. त्यांना हात जोडते. कधी कधी माधानला जाते. माधानला मला प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज मिळतात. डोळ्यांनी अंध असून सुद्धा 134 ग्रंथ लिहिणारे आणि सगळ्यांना, सर्वांच्या जीवनामध्ये विवेक पेरणारे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज, त्यांना मी नमन करते. आणि मी स्वतःच म्हणते की मी किती श्रीमंत आहे, किती श्रीमंत आहे की माझ्या माहेरी ही एवढी आसपास
वावरणारी ही महान मंडळी माझ्या सोबत आहे. मला कशाचीही कमी नाही. जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये कुठेतरी खचण्याचा, निराश होण्याचा प्रसंग येतो, तेव्हा तेव्हा मी या सगळ्यांना आठवते आणि स्वतः समृद्ध होते. आणि म्हणूनच मी या अंबानगरीमध्ये या ठिकाणी आज उभी आहे, आपल्याला प्रश्न करायला आणि तुम्हाला प्रश्न करता करता उत्तर शोधायला सुद्धा, की खरंच आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कोण सुरक्षित आहे? विद्यार्थी सुरक्षित आहे, शिक्षक सुरक्षित आहे, समाज सुरक्षित आहे, पालक सुरक्षित आहे, की अन्य सुरक्षित आहे, की आणखी कोणी? आणि मग माझंच उत्तर मला मिळतं की अरे, मी तर याच बीएड कॉलेजमधून बीएड झाले. इथेच आमचे सर आम्हाला शिकवायला बसायचे. आम्ही इथे सगळे क्लासेसला बसायचो, कारण काही कॉमन वर्ग राहायचे, तिथे बसायचो. आदरणीय मोहल्ले सर, एकनाथराव गावंडे सर, चौधरी सर. आणि मग मी विचार करते की खरंच बीएडच्या शिक्षणाचा माझ्या शिकवण्यामध्ये काही उपयोग झाला आहे का? शिकली सर, तुम्ही पण सगळे शिकले असाल, बीएड केलं असेल तर, एमफिट पण मी केलं. काय हे प्रशिक्षित शिक्षक होण्याचं हे सगळं साधन आहे की त्याने शिक्षक मध्ये प्रशिक्षित होतो. मी विचार करते थोडाफार उपयोग झाला असेलही, पण मी जेव्हा विद्यार्थ्यांसमोर उभी राहते तेव्हा मी जर आईच्या मायेने त्याला जर समजून घेत नसेल, त्याच्या समस्या समजून जर त्याच्या समस्यांवर उपाययोजना करत नसेल, तो कुठेतरी खचला असेल, निराश झाला असेल, तर त्याला जवळ घेत नसेल, तर माझ्या शिक्षणाचा काहीही उपयोग नाही. कुठे शिकले होते गाडगे महाराज? पण त्यांचं नाव आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला नाव दिले. कुठे शिकले होते संत तुकडोजी, राष्ट्रसंत तुकडोजी जास्त, पण आज नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी तुकडोजी विद्यापीठ नाव आहे. सावित्रीबाई फुले, ज्या तर हजारो वर्षांच्या प्रवासामध्ये आपल्या जीवनामध्ये सिग्नल बनून राहिल्या. इथे माता भगिनी आहे, त्यांनी सिग्नल दिला म्हणून आपण शिकतो. महात्मा फुल्यांनी तर दुःखाचं मूळ कारण ओळखलं आणि विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले असं म्हणून आपल्या पतीला साथ दिली आणि काय काय नाही झेललं त्या माऊलीने. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहिणाबाई चौधरी निरक्षर, त्यांचा मुलगा मागे मागे जाऊन लिहत होता, सोपान चौधरी. आपली आई काय म्हणते, शेतात काम करताना काय म्हणते, काहीतरी ती बोलते, ते काव्य आहे. मागे मागे जायचा, अरे संसार संसार जसा तपात सुयावर, आधी हाताले सटके मग मियाती भाकर. केवढं जीवनाचं तत्वज्ञान सांगून गेली. अरे खोप्या माझी खोपा सुकरणीचा चांगला, तुले तर 10 हात 10 बोट दिले, तू काय करतोय? केवढं मोठं शिक्षण दिलंय तिने. संत नव्हे पण बहिणाबाई चौधरी खानदेशचं विद्यापीठ.